हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज येणार रानातलं वातावरण असं भारी दिसतंय ना, म्हणजे आज मी बघते त्याच्यामुळे दिसतंय. रोज काय असं बारीक लक्ष देऊन कधी मी बघत नाही असं. ही सूर्य ही मावळ्याला चाल्यावरती इतकं भारी दिसतंय म्हणून हे आजच बघते. सूर्य मावळ्याला गेलेला आहे बघा. मगाच्यापासून लेकरांनी फोटो ही काढले. इकडं आहे भैया आणि इकडं आहे स्वीटी. तर स्वीटी बघते आंब्याला आंबं पिकलेलं सापडतात का नाही ते. तर आम्ही रानात आलोय बघा आपल्या घराच्या पाठीमागे. इथं कसलं भारी दिसतंय बघा ना. हाय ना भैया, कसलं कसलं दिसतंय हो. हा हो, डुबला सूर्य सगळा तरी सुद्धा कसलं भारी दिसतंय खतरनाक. हो हो, मगाशी फोटो काढलेला, फोटो काढत होता तुम्ही तेव्हा. हो, लय भारी दिसत होतं. मगाशीपासून आम्ही इकडंच इथं म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. मगाशी पण घेतला पण थोडाच घेतला मी व्हिडिओ. आता पण व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला ही वातावरण मस्त असं दाखवा म्हणलं. तुम्हाला पण आवडतं का असं वातावरण भारी? हे असं लोकेशन बघायचं सगळ्यांच्या नशिबात नसतंय, आहे का नाही? शेतकऱ्यांच्याच नशिबात असतं. हां, असं वातावरण म्हणजे सनसेट बघायला लोक किती लांबला जातात. महाबळेश्वरच्या ठिकाणी तसं बसली कटळली. सागर आणि आका ही राधिका मगाशीच गेली बघा. आता घरी पोचली असत्यान. आणि तुमचं दाजी पण अजून काय आलं नाही. तर मगाशी फोन आलता आलोय गावात येतो 10-15 मिनिटात म्हणून. आणि शंभू म्हणतोय जायचं आहे मला ॲड शूट करायची उद्या त्याच्यामुळे जायचं आहे म्हणतोय. तर आता तुमचं दाजी आल्यावरती मग शंभूला सोडवायला गावात जावं लागेल. गावात सॉरी टाकळी चौकात नाहीतर बिगवनला. गावात सोडून काय करायचं, इथून सोय नाही ना गावात जायला. गावातनं जायला बिगवनला जाण्यासाठी गाडी भेटली कुणाची तर, आणि करमाळ्याला जायचं म्हटलं तर सकाळ संध्याकाळ एसटी असते. सकाळचीच असते वाटते, नक्की मला पण माहिती नाही कारण कधीच मी गेले नाही त्याच्यामुळं. कसलं भारी दिसतंय. इकडं उभं राहा पिल्या, असं उभं राहा ना. दिवस खाली तर आता पूर्ण दिसणार. हां हो, इकडं यायला लागला आता पूर्ण दिसणार. इकडं आता यायला लागला बरं का दिवस. आपण इथंच कॅमेरा धरू बघू आता दिवस पूर्ण खाली तर त्या ढगातनं खाली यायला लागला. आता पूर्ण गोल दिसणार आहे एकदम. खाली बघ ना, खाली जसं काय पाणी आणि पाण्यात ते दिसतंय सूर्य असं प्रकाश पडलाय खाली. भया फोटो काढतोय, ताशा इकडे बसली. ओके यायला लागला. पप्पा आलं. पप्पा गेल तर काल इकडं दुर्गावला, काल गेलेला आज आलेत. हो हो, सूर्य आला खाली. हो या या या, येऊ दे की पप्पांना इकडे येऊ दे. थांब ना सूर्य बघून जाऊ. एवढा किसा नाही अगं ताशा, दे हातात घेते. हो, कस काय फोटो चाललेत नवीन नवीन मोबाईलमध्ये. मग ए थांब पिल्या थांब. थांब ना इथलं सगळं लोकेशन तू घालवलं. हा, लय भारी आलाय. त्याविषयी तर लाईव्ह बघा की व्हिडिओ चालू आहे की फोटो बघूस तर, आहे का नाही? कसलं भारी वाटतंय ना बघायला. कधी यायचा पूर्ण खाली? झाला थोडा राहिलाय आता, थोडा राहिलाय थोडा. घे ना मग. इकडे दोघांचं फोटोशूट चाललंय बाईला वरती मोबाईल धरू धरू. होय हो, पूर्णच तशा सूर्य पूर्ण तू झूम केला. कुठे गेला हा हो, की तुम्ही एवढंसं दिसतोय या. हो कसला भारी दिसतोय, जसं काय चित्रातला या चित्र काढलंय असं दिसतंय या. चंद्र पण दिसत असेल मग. चंद्र कोणीकडे? चंद्र थांब सॅमसंग मध्ये दिसतो. मी करू का जूम? याच्यात चित्र फाटणार कारण मोबाईल मध्ये फरक आहे ना. हो याच्यात नाही दिसत आहे. हो याच्यात कसलं खतरनाक दिसतंय. हो हो पूर्णच बघ ना. हो लाल जरत.
नकली आंधळी दिसतंय का नाही? नकली हा? बघ की पूर्ण आला आता खाली. हा माझ्या त्याने चित्र असं हा, पांगून दिसतंय. फाटत हा बघ ना हा. लावून ठेवायचं स्टिकला. असं वर खाली आलेलं दिसतं. पप्पा आलेत म्हणले, कुठे राहिलं पप्पा? हा? आलेत की घरी. घर इथं चला आता घरी. एक आंबा पिकलेला सापडला, ती ठेवला तर तिथंच मी ठेवला. चला आता चाललो आम्ही घरी. तर बघा तुमचं दाजी आलं. दाजींच्या मामाचा कार्यक्रम होता देवदेवाचा, त्याच्यामुळे काल दाजी गेलतं देवदेवाला. त्याच्यावरती उन्हात आणत सकाळच्या पारी येऊन दिलं नाही मेहुण्यांनी मामांनी ह्यांनी. मग उन्हाचं कुठे यायचं म्हणून दुपारनं आलेत. तर इकडं आहेत हा दुपारनं 3-4 वाजता. त्यांची मम्मी पण सोबत होती ना, आमच्या सासूबाई पण होत्या, सासूबाईंना घेऊन गेलते. तर इथं बघा आता इथून ताई इथून काढ ना एक फोटो. नारळाच्या घराच्या मधनं लय भारी दिसतंय हो. कसला भारी दिसतंय. पूर्ण आला इकडं आता. ताईच्या ह्याच्यात लय भारी दिसतंय एकदम पूर्ण गोल. पहिलं चला ओ का व चला ताशाने काढलं इकडं फोटो. बाह्या गेलाय घरी. तर आता आम्ही पण जातो घरी. ताईने आंबा आणायला सांगितलं तिच्या पप्पांना. मने आला इकडं. चला काय म्हणलं काय पडलं? काय झालं? का का कर बाबू. चला घरी. चल 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 घरी. चाफ्याची फुलं दिवस उगवल्यावर इकडून चाफ्याची फुलं लय भारी दिसतात अशी. हो का असं जर धरला ना कॅमेरा तर ह्या नारळाच्या मधनं इकडून दिवस उगवतो असा. जांभळीच्या नारळाच्या इकडून असं लय भारी दिसतं. अयो गल्या तू इथंच बसला. एक गल्या बघा जेवाय कसं चाटतोय या. काय झालं तू नाही आला आमच्या बरोबर तिकडं? होय र नाही आला. चला लेकरांनी घेतला आता इकडं आंबा खायला. कसा निघतोय हो की जांभळ्यावर जांभळ्यात येतोय या. कसा निघतोय गोड गोड छान छान. कुई हाय का नाही याच्यात? हाय ना. निम्माच कापला म्हणून म्हणलं कुई हाय का नाही दिसत नाही. खातो खा मी नंतर खाते. कस काय आणि कच्चा खाल्ल्यावरती बघ ना एकदम आंबट लय आंबट. हो केवढीशी कुई काढली या. कुई बघा निघली ते तेवढे. इकडून इकडून दाखव की ही फोड तरी मोठी या. एवढीशी कुई आहे इतकी पातळ. तर चला असू द्या काय नाही. आता व्हिडिओला करते इथं एंड. म्हणलं लय भारी लोकेशन आहे दाखवा तुम्हाला म्हणून व्हिडिओ चालू केला. कसं वाटलं लोकेशन नक्की सांगा कमेंट करून. आहे का नाही. बाय बाय.